साधा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमुळे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जयाभाऊनी या ठिकाणी आता सर्वांनी सांगितलं, मी सांगू इच्छितो की बघा, मालकांनी सांगितलं, रामभाऊन सांगितलं की पालकमंत्री कसा असावा, आमच्या जयाभाऊ सारखा असावा. मी माझं उदाहरण सांगतो. 1 वर्ष व्हायचं आणखी मलाही बार्शीमध्ये भाऊ आले पालकमंत्री झाल्यानंतर. मी थोडा शांत बसलो होतो आणि भाऊनी मला प्रेरणा दिली, राजे भाऊ असं शांत बसून चालणार नाही. मला त्या दिवशीपासून मी अत्यंत जोमाने कामाला लागलो. आणि भाऊ, तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जी ताकद दिली, त्या ताकदीचं फळ म्हणून आज बाजार समितीला 18 पैकी 18, नगरपालिका बहुमतानं, त्याचबरोबर जिल्हा परिषदला 6 पैकी 6, 12 पैकी 12, पंचायत समितीला आज जर पाहायला गेलं तर भाऊ तुमच्या प्रेरणेनं किंवा सगळ्या नियोजनानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुद्धा 11 पैकी 10 सभापती आले, नगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, महापालिका या ठिकाणी आली. आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सुद्धा मनापासून आनंद होतो की सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता गेली 25 वर्ष झालं भाऊ या ठिकाणी या जिल्ह्याच्या सरीपटावरती लढत असताना कधी DCC वर संघर्ष, आता बरीच मंडळी तिथं संघर्ष त्यांच्यावर झाला, अशी सगळीजण आता पालक आपण मिळून आहे. परंतु फार मोठा बार्शीला आम्हाला खूप संघर्ष करावा लागला की त्यावेळेस विरोधामध्ये काम प्रभाव करण्याची आमच्याकडे जबाबदारी असायची. सातत्यानं 6 पैकी 4, 6 पैकी 5 भाऊ सदस्य यायचे आणि भांडवल बेजार असायचं. 25 वर्ष पंचायत समिती सुद्धा सत्ता जनतेच्या आशीर्वादानं बार्शीमध्ये आज रौप्य महोत्सव आम्ही साजरा करतोय. अखंडपणानं बार्शीची सत्ता या ठिकाणी मिळाली. आणि खरा आनंद या ठिकाणी भाऊ असा होतो की सर्वसामान्य कुटुंबातील मुलं, आज तुम्ही सगळ्यात पत्रकार बांधवांना आपण सांगतो, हा जो चमत्कार भाऊ तुम्ही घडवलाय, हा दीपक वैद्य सगळ्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये तर काम करतो, कमी शेती आहे, परंतु इतर शेतकऱ्यांना सुद्धा भाऊ वेळोवेळी मार्गदर्शन करून दुसऱ्याच्या शेतामध्ये सुद्धा जाऊन काम करण्यामध्ये इतका साधा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमुळे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आज या ठिकाणी एक सहजरित्या एक साधा शेतामध्ये काम करणारा मुलगा आज या ठिकाणी जिल्हा परिषदचा एवढ्या मोठ्या सभागृहाचा अध्यक्ष होतो, ही फार मोठी किमी आहे. आणि आज संपूर्ण जिल्ह्यातील जनतेनं भारतीय जनता पार्टीला एवढं मोठं दिलेले आशीर्वाद आणि भाऊ तुम्ही केलेलं नियोजन, त्यामुळंच ही घटना या ठिकाणी घडू शकली. आणि जे अपेक्षित राहिली होती बार्शी अपेक्षित की कधीच जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद या ठिकाणी बार्शीला मिळालं नव्हतं. आपलं नियोजन आणि या नियोजनाचा भाग म्हणून आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीला या ठिकाणी संधी भाऊ दिलेले. मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, बार्शी तालुक्याच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, सर्व नेते मंडळी आणि खास करून ज्यांच्या नियोजनामुळे आजचा हा दिवस आज एवढ्या फुल मेजॉरिटीनं पाहतो अशा जयभाऊ गोरे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कुठलीही तक्रार येणार नाही. अत्यंत प्रामाणिकपणानं भाऊंच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी कारभार केला जाईल अशी या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी हमी देतो. आणि या ठिकाणी जी भाऊ आम्हाला संधी दिली, आज सगळ्यांच्या समक्ष आम्ही विनंती करतो की बार्शीमध्ये आमच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील या अध्यक्षांचा, सर्व सदस्यांचा आणि उपाध्यक्षांचा सत्कार करण्याकरता आपण वेळ द्यावी. आणि ज्या भगवंत महोत्सवाला आपण भाऊ आले होते गेल्या वेळेस, त्यापासूनच आम्हाला प्रेरणा मिळेल. तो भगवंत महोत्सव 22 ते 28 तारखेला आहे. त्यावेळेस आपल्या हस्ते त्या महोत्सवाची सुरुवात करावी. आणि आमच्या सर्व बार्शीकरांची एक इच्छा आहे, ज्या पद्धतीनं पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महापूजा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होती, तशीच पालकमंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय पूजा भगवंत प्रकट दिनाच्या निमित्तानं व्हावी अशी आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्व बार्शीकरांच्या वतीने विनंती करतो. आणि सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून
Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.